नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरी आणलेलं होतं हे सत्य जानकीने एका भन्नाट युक्तीने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. म्हणजे जानकीने खूपच मोठा डाव रचलेला असतो ऐश्वर्याच्या विरोधात आणि त्यामुळं ते सत्य समोर येतं. पण त्याहीपेक्षा आता ऐश्वर्याला ह्या सगळ्याची शिक्षा तर मिळणारच असते, पण सारंग मात्र अडून राहिलेला असतो. त्यावेळेस मात्र आता सौमित्र आणि त्याचबरोबर नाना हे दोघं एकाच वेळेस ऐश्वर्याचं कारस्थान हे सांगणार आहेत. नाना शुद्धीवर आलेले आहेत आणि त्याचवेळी नानांनी ऐश्वर्याचं नाव सांगितलेलं आहे. त्यावेळी सुमित्रा त्याचबरोबर जानकी या दोघींनी एकाच वेळी ऐश्वर्याचं थोबाड फोडलेलं आहे. पण तरीही सारंगच्या मनात कुठेतरी शंका राहिलेली असते आणि त्यानंतर मात्र सौमित्र पुढे येतो आणि सौमित्र सारंगला सांगू लागतो की सारंग, तुला माहीत नाहीये, तुझ्या लग्नाच्या वेळेस तुझ्याबरोबर जेव्हा हिने लग्न करायचा निर्णय घेतला त्या दिवशी तिने पहिल्यांदा मला येऊन हळद लावलेली आहे आणि त्याचबरोबर तिनं जे कारस्थान केलेलं आहे त्याचा तू विचारही करू शकत नाही. हे सगळं इकडे सौमित्र सांगत असतो. सौमित्र म्हणत असतो की तिने मला किडनॅप केलेलं होतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा सौमित्र अगदी स्वतः त्या ऐश्वर्याच्या हाताला धरून घराच्या बाहेर काढत आहे. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्की हे सगळं कसं होतं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की तुला काय वाटलं, तुझं जे काय चाललेलं आहे ते आम्हाला कळणार नाही का? तू कोणत्या थराला जाणारी आहेस ते मला चांगलंच माहिती आहे. ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनी, तुम्ही विसरलात का आत्ता काय सांगितलं होतं ते? तेव्हा जानकी म्हणते म्हणजे मी काय विसरलेली आहे? मी काहीही विसरलेले नाही, कारण मला माहिती आहे. तेव्हा ऐश्वर्या जानकीला म्हणू लागते की तुम्हीच तर त्या माणसाला पैसे दिले होते ना, आणि कसं तुम्हाला बघितलं ना अडकवलं, आणि नाना तर आता शुद्धीवर येणारच नाही. तेव्हा जानकी म्हणते नाना शुद्धीवर येणार आहेत, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट एक लक्षात ठेव, ती आबोली रंगाची जी साडी आहे ती मी तुझ्या कपाटात नेऊन ठेवलेली आहे. आणि तेव्हा मात्र ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते की हे सगळं काय झालेलं आहे? ही आबोली रंगाची साडी ही कपाटात ठेवली म्हणजे? आणि त्या क्षणी ऐश्वर्या ती आबोली रंगाची साडी कपाटातनं घेऊन येते आणि बाहेर येऊन ती जाळत असते. आणि त्याच वेळी जानकीने सुमित्रा त्याचबरोबर घरातील सर्वांना बाहेर बोलवलेलं आहे. ऐश्वर्या आबोली रंगाची साडी जाळते, बघितलं का? म्हणजे जानकीला कळलेलं आहे की ऐश्वर्याने इकडे जानकीचं रूप धारण केलेलं आहे, जानकीचा सारखा पेहराव केलेला आहे आणि त्या माणसाला पैसे द्यायला ती गेलेली होती आणि जाताना तिने तोंड झाकलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी सुमित्राच्या समोर येतात आणि तेव्हा मात्र सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की काय आहे हे सगळं? हा प्रश्न सुमित्राला पडलेला असतो आणि सुमित्रा मात्र विचारच करू लागते आणि त्या क्षणी ती तिकडे ऐश्वर्याच्या खानदेशी कानाखाली वाजवते. जेव्हा हे सगळं घडतं तेव्हा ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. जानकीने ऐश्वर्याची वाट लावलेली असते, पण तरीही अजून ऐश्वर्या घराच्या बाहेर गेलेली नसते, कारण तिने गारुड्याला पैसे दिलेत आणि साप सोडला एवढंच सिद्ध झालेलं असतं. अजूनही ऐश्वर्या त्याच घरात राहत असते आणि ती म्हणत असते की मी काहीच केलेलं नाही. पण त्याचबरोबर इकडे ती जानकीला शह देत असते. जानकीला वारंवार म्हणत असते तू कितीही डोळ्यात तेल घालून नानांची काळजी घे, पण काही झालं तरी मी मात्र त्यांना कधी शुद्धीवर येऊ देणार नाही, हे तिचं ठरलेलं असतं. आणि त्यामुळं इकडे जानकीला मात्र खूपच टेन्शन येत असतं. जानकी मात्र नानांची खूप मनापासून काळजी करत असते, नानांसाठी खूप गोष्टी ती करत असते आणि त्याचबरोबर नानांसाठी तिनं जे काही करत असते ते सुमित्रा पण पाहत असते. जानकी नानांकडे आलेली असते. नानांना म्हणत असते की नाना, प्लीज तुम्ही लवकर शुद्धीवर या, लवकर बोलायला लागा, तुमच्या लेकीवरती कुणीतरी आळ घेते आणि तुम्हालाच संपवण्याचा आळ घेतला जातोय नाना, असं जानकी म्हणत असते. तेव्हा मात्र नानांच्या बोटांची हालचाल होऊ लागते. त्याचवेळी सुमित्राही तिथे आलेली असते आणि सुमित्रा जेव्हा हे सर्व पाहते तेव्हा सुमित्राला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि जानकीने म्हणजे अगदी लेकीने आपल्या वडिलांकडे काहीतरी मागितलेलं आहे आणि त्या गोष्टीसाठी वडिलांची जी घालमेल होत आहे, आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांची होणारी घालमेल, हे सगळं आपल्याला इथं पाहायला मिळतं. सुमित्रा हे पाहते आणि सुमित्रा म्हणते जानकी तर यांची एवढी काळजी घेत आहे, यांच्यासाठी एवढं करत आहे,
आणि आता तो साप पण जानकीनेच आणला असं ऐश्वर्याने आपल्या सगळ्यांच्या समोर आणलेलं होतं. इव्हन तिने जानकीचंच नाव सांगितलेलं होतं. जानकीच तशी साडी नेसते, जानकीच गजरा घालते, हे सगळं ती बोललेली होती. परंतु जानकीने मात्र इथे सगळ्यांच्या समोर अचूक मांडलं की हा सगळा जो डाव केलेला आहे तो ऐश्वर्याने केलेला आहे हे जानकीमुळं कळलं. आणि तरीही आपण जर आता जानकीवरती अविश्वास दाखवला तर चुकीचं ठरेल असं सुमित्राच्या लक्षात येतं. आणि मग सुमित्रा मात्र म्हणू लागते की जानकी काही झालं तरी आता माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझं कुंकू वाचवलेलं आहे, माझा जीव वाचवलेला आहे, त्यामुळं मला माहिती आहे की तू यांच्या बाबतीत काहीही चुकीचं वागू शकत नाही. जानकी म्हणते, आई खरंच मला ना भरून पावल्यासारखं वाटतंय. माझ्या आईने आणि माझ्या वडिलांनी माझ्यावरती जो जीव लावलेला आहे तो गेली 10 वर्ष झालं मी पाहते. पण माझ्या आईवडिलांनी मला कधीच अगदी चुकीचं असं ठरवलं नव्हतं, म्हणून मला थोडंसं वाईट वाटलं होतं, मला राग आला नव्हता, हे जानकी सांगत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जानकी हे सगळं बोलत असते आणि इकडे ऐश्वर्या मात्र आता जानकीच्या विरोधात आणखी काही कारस्थान करता येतात का हे सगळं पाहत असते. पण जानकीच्या बाजूने सौमित्र असतो, त्याचबरोबर शर्वरी असते. आता सुमित्रा ही जानकीच्या बाजूने आलेली असते आणि त्याचबरोबर ऐश्वर्या मात्र पुन्हा आता विचार करू लागते की काय होणार आहे. आपण तर जानकीला इथे घराच्या बाहेर काढणार आहोत. जानकीने तर आपल्याला 24 तासांचा कालावधी दिलेला आहे. या 24 तासांमध्ये जानकी आपल्याला घराच्या बाहेर काढणार हे तिला जाणवत असतं. पण तरीही तिने आता सारंगची मदत घ्यायची ठरवते, कारण इमोशनल फुल जो आहे, बावळट जो आहे तो सारंग आहे. आणि काहीही झालं तरी आपण सारंगला मात्र या सगळ्यातून अगदी आपल्या तालावर नाचवू शकतो आणि सारंगसाठी या घरातली लोक काहीही करायला तयार होतात. त्यामुळं तिनं म्हणते की काही झालं तरी आता आपण सारंगची मदत घ्यायची आहे आणि सारंगच हे सगळं हे आपल्या बाजूने वळवू शकतो असं तिला वाटत असतं आणि त्यासाठी तिने हे सर्व करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जानकीच्या विरोधात तिने खूपच मोठं कारस्थान केलेलं असतं. हे जानकीने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. पण त्याहीपेक्षा आता मोठी गोष्ट घडते, ती म्हणजे आता सौमित्र तिथे येतो, कारण नाना शुद्धीवर आलेले असतात आणि सगळेजण तिथं आलेले असतात. सगळेजण बोलत असतात की काहीही झालं तरी नाना आता बोलले पाहिजेत. आणि नाना म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी माझ्या लेकीवरती अविश्वास दाखवलेला आहे, माझ्या लेकीच्या बाबतीत तुम्ही असं कसं केलेलं आहे, कारण जानकी अशी करू शकत नाही. सुमित्रा तू पण हा विचार केलास, अगं जानकीच्या बाबतीत तू असं कसं वागू शकली, असं नाना बोलू लागतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो मला माफ करा, माझ्याकडून चूक झालेली होती, माझ्या मनात उगीच काळबेरं पेरलं जात होतं, त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे असं सुमित्रा नानांना म्हणत असते. तेव्हा नाना म्हणत असतात की मला ऐश्वर्याने जिन्यावरून ढकललेलं होतं, कारण जेव्हा आम्ही जानकीच्या रूममध्ये गेलेलो होतो जानकीला मी विचारत होतो की जानकी आपल्या घरामध्ये काय घडतंय, हे सगळं कोण घडवून आणतंय हे मला कळलं पाहिजे, आता जानकी तू मला खरं खरं सांग. तेव्हा जानकी मला म्हणालेली होती की नाना तुम्ही जर माझं सगळं ऐकून घेणार असाल, माझ्यावर विश्वास ठेवणार असाल तर मी तुम्हाला खरं सांगणार आहे. आणि जानकीने मला सांगितलं ऐश्वर्या या घरामध्ये जी आलेली आहे ती या घरामध्ये फूट पाडण्यासाठी, आपल्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी, आपल्या सगळ्या माणसांना बर्बाद करण्यासाठी ती या घरामध्ये आलेली आहे. हे सगळं नाना बोलत असतात. नाना म्हणत असतात की जानकी कधीच चुकीची वागलेली नाही आणि तुला माहिती आहे सुमित्रा, तरीही तू जानकीवरती अविश्वास दाखवला आणि काल आलेल्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवत होती. तेव्हा सुमित्रा म्हणू लागते की अहो माझ्या पुढं परिस्थितीच तशी निर्माण झालेली, मला सुचत नव्हतं नक्की काय घडत आहे, नक्की कसं घडत आहे, त्यामुळं माझ्याकडून ही चूक झालेली आहे असं सांगू लागते. आता नानांनी हे सगळं सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर नाना म्हणतात की त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सारंगबरोबर तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचवेळी आपल्या सौमित्रलाही तिने किडनॅप केलेलं होतं. तेव्हा सौमित्र सगळ्यांना सांगू लागतो की ऐश्वर्याने मला सारंगच्या लग्नाच्या दिवशी किडनॅप केलेलं होतं आणि त्याचबरोबर तिने पहिल्यांदा येऊन हळद ही मला लावलेली होती, ही गोष्ट तो सांगत आहे. मला तिने किडनॅप करून ठेवलेलं होतं, कसा बसा मी तिथून सुटलो तेही फक्त एक
अगदी देव्याही माझ्या मदतीला आली म्हणून हे सगळं झालेलं आहे. काही झालं तरी अजून सौमित्राने ऐश्वर्याच्या आईनं सोडलेलं आहे ही गोष्ट मात्र सांगितलेली नसते, कारण सौमित्राला माहिती असतं हे जर कळलं तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून त्याने हे सांगितलेलं नसतं. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीला ह्या गोष्टी आधीपासून माहिती आहेत. ते दोघंही सांगतात. नाना म्हणतात मला ऋषिकेश आणि जानकीनंच हे सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि इकडे सारंगचा मात्र पारा चढतो. सारंग मात्र खूपच चिडलेला असतो आणि त्याहीपेक्षा चिडलेली असते ती जानकी आणि सुमित्रा. ते दोघंही उठतात आणि खानदिशी ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवतात. त्यापेक्षा नंतर जे घडतं ते खूपच भयानक असतं, ते म्हणजे सारंग खूप चिडलेला असतो. सारंग म्हणत असतो की मी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं, तुम्ही माझ्याशी खोटं वागत आला, मला खोटा आरसा दाखवत आला, तुम्ही प्रत्येक वेळेस जानकी वहिनीच्या विरोधात जात होता, इव्हन तुम्ही बाजार समितीवरती तुमच्या वडिलांचं नाव टाकलं. मी तेव्हा सांगत होतो नका करू असं, पण तुम्ही तेव्हाही ऐकलं नाही, कारण मी सांगत होतो की दादाला हे आवडणार नाही, ऋषिकेश दादाला हे आवडणार नाही. काही झालं तरी मी तुम्हाला सांगत होतो की मला आत्ता खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ही दादाला विचारल्याशिवाय मी करू शकत नाही, पण तुम्ही जाणून बुजून हे सगळं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे जानकी तिथंच असते, सगळ्यांना ती रडत असते, तिला वाईट वाटत असतं. नानांची ही अवस्था झालेली आहे याला पूर्णपणे जबाबदार आहे ती म्हणजे ऐश्वर्या. घरातील सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं आणि आता सारंगचं सगळ्यांना वाईट वाटत असतं, कारण सारंगच्या आयुष्यात अशी मुलगी आली आणि सारंग तिच्या प्रेमात पडलेला आहे, पण तिने मात्र सारंगच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. आणि नाना आणि सुमित्रा मात्र इकडे रडायला लागतात. नाना म्हणतात की माझ्या लेकराच्या आयुष्याचं वाटोळं मी केलेलं आहे, या सयाजीरावच्या मुलीला त्याच्या गळ्यात बांधलेला आहे, तिच्याशी त्याचं लग्न लावून दिलेलं आहे, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं नानांना वाटत असतं. नानाही खूप रडत असतात. मग जानकी त्यांना पाणी प्यायला देते, इकडे सुमित्रालाही पाणी देते. सुमित्रालाही सांगू लागते की आई तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि आपण आपल्या सारंग भाऊजींना या सगळ्यातून बाहेर काढूया. आणि सारंग मात्र इकडे ऐश्वर्याचा हात धरून तिला फरफटत घराच्या बाहेर नेत असतो. सारंग म्हणत असतो की काही झालं तरी मी सोडणार नाही, कारण माझ्या सौमित्र दादाच्या माझ्या वडिलांच्या जीवावर तू उठलेली होती आणि जानकी वहिनी माझ्या आईसारखी आहे, तिच्याशी तू इतकं चुकीचं वागलेली आहे, आता तुला सोडणार नाही असं म्हणत सारंग तिला फरफटत घराच्या बाहेर नेत असतो. आणि आजीला पण टेन्शन आलेलं असतं. आजी मात्र हात झाडून बाजूला होत असते, कारण आजीला वाटत असतं की हिनं जर माझं नाव सांगितलं तर मीही घराच्या बाहेर जाईल. त्यावेळेस मात्र जानकी आजीचं नाव सांगणारच असते, पण पुन्हा ती शांत राहते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुमित्रालाही खूपच काळजी वाटत असते, हे सगळं घडलेलं आहे, पण सारंग मात्र खूपच अस्वस्थ झालेला असतो. आता जानकी पुन्हा दारात जाते आणि ऐश्वर्याला म्हणते की बघितलं का, 1 महिन्याच्या आत मी तुला घराच्या बाहेर काढलेला आहे आणि मी चॅलेंज जिंकलेला आहे. आता सारंग भाऊजींचा तू बावला म्हणून वापर करत होतीस, पण आज सारंग भाऊजींनीच तुला या घराच्या बाहेर काढलेलं आहे, तेही धक्के मारत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी आमचं कुटुंब हे एक आहे आणि ते कधीही विखरू शकत नाही. तू कोणत्याही थराला गेली तरी आमच्या कुटुंबाला तू आमच्या एकत्र कुटुंबाला तू वेगळं करू शकत नाही. आमच्या कुटुंबामध्ये ती ताकद आहे. इकडे नाना आणि सुमित्रा बोलत असतात. नाना म्हणत असतात की आज जानकीमुळे त्याचबरोबर ऋषिकेशमुळे आपल्या घरावरचं खूप मोठं संकट टळलेलं आहे. या ऐश्वर्याने आपल्या घराला खूप त्रास दिलेला आहे. आता आपल्या सारंगला जपणं खूप गरजेचं आहे. आपल्या सौमित्राच्या बाबतीत पण तेच घडलेलं आहे. इव्हन अवंतिका आणि सौमित्र इथं आले होते तेव्हाही ती त्यांच्याशी चुकीचं वागलेली आहे. हे सगळं नाना आणि जानकी बोलत असतात. नाना म्हणत असतात की सुमित्रा यापुढे जरा डोळे उघडून तू विचार कर, कोणावर विश्वास ठेवते या गोष्टींचा तू विचार कर, असं नाना सांगत असतात आणि सुमित्राची समजूत घालत असतात. फायनली रणदिवे कुटुंबात आनंद होत असतो, पण सारंगच्या आयुष्यात एक दुःख आलेलं असतं. त्याची जोडीदारीन त्याला हवी तशी मिळालेली नाही आणि सारंगच्या आयुष्यातून ती निघून गेलेली आहे. स्वतः सारंगने तिला घराच्या बाहेर काढलेलं आहे. सगळेजण सारंगची काळजी घेत आहेत, त्याला समजवत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.